शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं दुःखद निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। एकनाथ शिंदेंचे विश्वासू सहकारी अशी अनिल बाबर यांची ओळख होती। निमोनिया झाल्यानं बाबर यांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान बाबर हे खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनिल बाबर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सांगलीला रवाना झालेत। बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी पोहोचलेले आहेत आणि त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे हे या ठिकाणी पोहोचल्याचं आपण कळतोय। आपण पाहतोय अतिशय दुःखद प्रसंग हा त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी आहे। तिथली ही दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। निमोनिया झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालेलं आहे। ते 74 वर्षांचे होते। नेता आपल्यातनं निघून गेला। खरं म्हणजे अनिल बाबरांनी अगदी युवा अवस्थेत 19व्या वर्षी ते सरपंच झाले, जिल्हा परिषदेवर निवडून आले, 4 वेळा आमदार झाले। त्यामुळे तळागाळातनं काम सुरू करून आणि तालुक्यातल्या आपल्या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वास संपादित करत त्यांचं नेतृत्व हे मोठं झालं। गेले अनेक वर्ष आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सातत्याने मतदारसंघातले लोक, तिथले पाण्याचे प्रश्न, तिथले सिंचनाचे प्रश्न अशा प्रकारच्या विचारांनीच ते नेहमी प्रेरित असायचे। खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळी कामं त्या ठिकाणी त्यांनी केली आणि म्हणूनच लोकांचा देखील त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता। अशा प्रकारचा एक नेता आपल्यातनं निघून जाणं ही मला असं वाटतं की खरोखर एक मोठी क्षती आहे। मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थानं जो काही प्रसंग कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर ओढवलेला आहे तो सहन करण्याची शक्ती ईश्वराने द्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपण पाहिलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी अनिल बाबर यांच्याबद्दल ही दिलेली प्रतिक्रिया। तर शिंदे गटाचे आणि मुख्यतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक सुद्धा रद्द करण्यात आली आहे। अनिल बाबर यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द झाली आहे। मुख्यमंत्री स्वतः सांगलीला आता सध्या पोहोचलेले आहेत, त्यांच्या मूळ गावी ते आहेत आणि त्यामुळे आजची ही बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला।